बुवा तेथे बाया, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का फसतात. मित्रांनो, खरात प्रकरण सुरू करण्याच्या आधी हे धीरेंद्र कृष्ण महाराज रामकथेच्या निमित्तानं आले. आमचा मोटो आहे की आम्ही देवाला आणि धर्माला विरोध करत नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण केलं जातं, त्यांची फसवणूक केली जाते, त्यांची लुबाडणूक केली जाते, त्यासाठी ही चळवळ आहे. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण महाराज जर रामकथा सांगत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये वर्ध्यामध्ये संस्कार केंद्र चालवायचो. रामायण महाभारत पोरांपुढे अतिशय वर्णन करून त्या गोष्टी त्यांना सांगायचो. त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता राम हा प्रेमाचा विषय आहे, आदराचा विषय आहे, कदाचित आदर्शाचा विषय आहे. परंतु त्यांनी 2023 मध्ये 7 आणि 8 जानेवारीला दिव्य दरबार भरवला होता. मी एका वेगळ्या कामाने नागपूरमध्ये आलो होतो आणि मला सगळ्यांनी लक्षात आणून दिलं, पत्रकार मित्रांनी लक्षात आणून दिलं की या माणसाची रामकथा होणार आहे, पण हा रामकथेच्या निमित्तानं दिव्य दरबार आयोजित करतो आणि त्यामध्ये अनेक अंधश्रद्धा पसरवतो. आणि म्हणून धीरेंद्र कृष्ण महाराजांचे जे व्हिडिओज यूट्यूबवर उपलब्ध आहे दिव्य दरबाराचे, ते आता आम्ही अभ्यास केला. आमच्या लक्षात आलं की हा दोन्ही कायद्यांचं उल्लंघन करतो. त्यामुळे याचा दिव्य दरबार होण्याच्या दिवशी मी स्वतः नागपूर पोलिसांमधले ACP, ज्यांना जादूटोणा विरोधी कायदा, प्रचार प्रसार अंमलबजावणी या प्रक्रियेमध्ये महत्वाचं स्थान असतं, त्यांना दक्षता अधिकारी म्हणतात, त्यांना हे सगळे मुद्दे समजावून सांगितले आणि हा 2 कायद्यांचं उल्लंघन करतो याची कल्पना दिली. 7-8 जानेवारीला प्रत्यक्षात हा दिव्य दरबार भरल्याबरोबर त्यांनीच त्यांच्या संस्थेनं व्हिडिओ प्रसिद्ध केलेत. त्याचा अभ्यास करून त्यांनी नागपूरमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये हे उल्लंघन केलेलं आहे याचे तपशील आम्ही तयार केले. त्याच्या आधारावर 9 जानेवारीला मी आव्हान देणारे, या बाबाला जे आव्हान दिलं त्यासाठी जाहीररित्या आव्हान दिलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे आव्हान दिलं. 10 जानेवारीला दुसरी तक्रार पोलिसांकडे दाखल केली. ही तक्रार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दाखल केली नव्हती. महाराष्ट्र शासनानं 2013 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जो जादूटोणा विरोधी कायदा संमत केलेला आहे, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रचार प्रसारासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झालेली आहे. त्या समितीचा मी सहअध्यक्ष आहे, अजूनही आहे. अजून सरकारने काढलेलं नाही म्हणून म्हणता येतं की मी अजून आहे. या समितीचे कॅबिनेट मंत्री हे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य असतात आणि या पद्धतीच्या कमिटीच्या माध्यमातून प्रचार प्रसार महाराष्ट्रामध्ये व्हावा या पद्धतीनं प्रयत्न त्या काळात सुरू झाले. त्या कमिटीचा सहअध्यक्ष या नात्यानं या कमिटीच्या लेटर हेडवर मी ही तक्रार दिलेली आहे. ही तक्रार 10 जानेवारीला मी देताना पोलीस कमिशनरांना भेटलो. त्यांना कायद्याच्या जादूटोणा विरोधी कायदा आणि त्यासोबतच ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 हा केंद्रामधला कायदा, दोन्हीच्या प्रती मी त्यांच्या समोर दिल्या. कोणकोणत्या मुद्द्याला कसा कायदा लागू होतो याचं सगळं विवेचन त्यांच्या समोर केलं आणि ती तक्रारीची प्रत त्यांच्याही समोर दिली. तोपर्यंत 11 जानेवारीला त्यावेळेस हा बागेश्वर धामवाला बाबा नागपुरातनं पळून गेला असं सगळ्या दैनिकांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने जाहीर केलं, कारण त्यांचा कार्यक्रम 13 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध झाला होता आणि ते 11लाच निघून गेले म्हणून ते पळून गेलं असं सगळं तुम्हीच लोकांनी समजून घेतलं होतं. मला असं वाटलं की सरकार ते पळून गेलं यानंतर त्याच्यावर FIR दाखल करतील. पोलीस कमिशनरांनी 7-8 दिवसानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, त्या काळात मी इथेच होतो, त्यांनी सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. आम्ही या विषयाचा आणि तक्रारीचा अतिशय सखोल अभ्यास केला, पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण लागू होत नाही. यांनी इतका सुंदर अभ्यास केला होता, या कायद्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा हा शब्द नाही, अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द नाही. हा जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्या कायद्याची प्रत मी स्वतः कमिशनरांना दाखवली, त्यातले मुद्दे त्यांच्या पुढ्यामध्ये मांडले आणि IPS झालेले कमिशनर यांनी इतका सुंदर 7 दिवसांमध्ये अभ्यास केला होता की ते म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही, असा कोणताही कायदा या जगामध्ये अस्तित्वात नाही.
तो लागू कसा होईल? तक्रार जादूटोणा विरोधी कायद्याची होती. त्यानंतर दुसरा विनोद त्यांनी केला की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट लागू होत नाही. IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधला फरक कळत नाही. हे शक्य आहे. हे जर शक्य असेल तर ते IPS ची परीक्षा नक्कीच अभ्यास करून पास झालेले नाहीत. कदाचित जसं वडेट्टीवारांनी सांगितलं त्या पद्धतीनं प्रदीप मिश्राचं त्यांनी ऐकलं असावं, बेलफुलं वाहिली असावेत आणि म्हणून ते पास झाले असावेत. एखाद्या IPS अधिकाऱ्याला या दोन कायद्यांमधला फरक कळत नाही असं जर कोणी मला स्वप्नात सांगितलं तरी मी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण पोलिसांनी ठरवलं होतं ऍक्शन घ्यायची नाही. का ऍक्शन घ्यायची नाही? कारण त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच दिव्य दरबारामध्ये या बाबाच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. तेही त्या व्हिडिओमध्ये आहेच. जर आपला बॉस ज्या बाबाच्या पायावर डोकं ठेवतो, ज्याचा आशीर्वाद घेतो, त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची काय हिंमत आहे? एवढं घाबरट आणि दुबळं पोलीस खातं मी महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही. मी जाहीररित्या सांगतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं याकरता मी जाहीर कौतुक पण करतो. मधल्या काळामध्ये जे युतीचं सरकार आलं होतं त्यांचंही कौतुक करतो. मी गेले 44 वर्ष काम करतो आहे पोलिसांसोबत. मी स्वतः माझ्या संघटनेच्या लेटर हेडवर ज्यावेळेस पोलिसांकडे तक्रार करतो त्यावेळेस मला केवळ पोलीस अधिकाऱ्यांपैकी जास्तीत जास्त ठाणेदाराला नीटपणे समजावून सांगावं लागतं, त्याला कन्व्हिन्स करावं लागतं. फार कमी वेळा मला जिल्ह्याच्या SP पर्यंत जावं लागलेलं आहे. म्हणजे मी जर 100 केसेस दाखल केल्या असतील तर त्यातल्या 5 केसेस करता मला SP पर्यंत जावं लागलं आहे. मला एकदाही एवढ्या 44 वर्षांमधला हा 9-10 वर्षांचा कालावधी सोडला तर आधीच्या कालावधीमध्ये कोणत्याही मंत्र्यांकडे काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा सध्या सत्तास्थानात असलेल्या माणसांकडे जावं लागलं नाही. पोलीस स्वतः कन्व्हिन्स झाल्यानंतर स्वतःहून ऍक्शन घेत असे. असं महाराष्ट्रातलं पोलीस खातं होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी गेली 11-12 वर्ष तेच गृहमंत्री आहे, मधला 2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर त्यांनी या पोलीस खात्याचं फार मातेरं करून ठेवलेलं आहे. एक नोकरांची हुजरेगऱ्यांची जमात तयार केलेली आहे. त्यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजावर कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. मला असं वाटलं की सरकार कधी कधी अशा पद्धतीनं वागतं. मुंबईमध्ये मॉरिस सेरिलो नावाचा एक ख्रिश्चन पाद्री आला होता. बाळासाहेब ठाकरेंकरता जो प्रसिद्ध आहे शिवाजी पार्क, त्या शिवाजी पार्कवर त्याची चंगाई सभा आयोजित झालेली होती. येशू की प्रार्थना से अंधा देखने लगता है, लंगड़ा चलने लगता है, बहरा सुनने लगता है, या पद्धतीचा तो कार्यक्रम होता. 10-10 हजार लोक गोळा होत होते. माझ्याकडे तक्रार आली. मी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस खातं माझ्याशी फार विश्वासानं वागतं. त्या ठाणेदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला कल्पना दिली की सर, मंत्रालयातनं दबाव आहे, आम्ही ऍक्शन घेणार नाही, तुम्हाला जे काही करायचं असेल ते कोर्टाच्या माध्यमातून करा. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितल्यानंतर घाईत घाई आम्ही हायकोर्ट मूव्ह केलं. 5 वाजता जेव्हा आम्ही त्यांच्याकडे अर्ज घेऊन गेलो तो सगळ्यात पहिले न्यायमूर्ती चिडलेत. कोर्ट बंद होत आहे तुम्ही अर्ज घेऊन आलात. माझं नाव ऐकल्यानंतर जरा शांतपणे त्यांनी अर्ज ऐकला. 6:30 पर्यंत थांबले. आदेश लिखित स्वरूपामध्ये दिला की कायद्यामध्ये बसतं, त्यामुळे ताबडतोब यावर ऍक्शन घ्या. मी ताबडतोब मुंबई पोलीस कमिशनरांकडे गेलो. 2 तास त्यांच्या समोर बसून होतो. पोलिसांनी एक काम केलं की मॉरिस सेरिलोला, तो अमेरिकन नागरिक होता, ख्रिश्चन पाद्री होता, पण अमेरिकेतला होता, त्याला रात्रीच्या विमानामध्ये बसवलं आणि उडवून लावलं. तिसऱ्या दिवशी ज्याच्या चंगाई सभेकरता 10,000पेक्षा अधिक लोक आले होते आणि ते सगळे लोक मी त्या ठिकाणी पाहायला गेलो तेव्हा मला शिव्या घालत होते की या नालायक माणसामुळे त्या पाद्र्याला इथून जावं लागलं. म्हणजे सरकार कधी कधी असं वागतं हे मी समजून घेऊ शकतो. त्यांची मजबुरी मला समजून येते. पण त्यांनी FIR दाखल केला. मला असं वाटलं की 11 तारखेला धीरेंद्र कृष्ण महाराजाला पळवून लावलं या सरकारने, कारण देवेंद्र फडणवीस त्यामध्ये इन्व्हॉल्व होतेच.
त्यांच्याच आमदारांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामुळे कदाचित धीरेंद्र कृष्ण महाराज महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर ते FIR दाखल करतील, पण आजपर्यंत त्यांनी FIR दाखल केला नाही. उलट पोलीस कमिशनर अमितेश कुमार जाहीररित्या खोटं बोलत आहेत की कायदा लागू होत. आणि कोणाला सांगता येते कायदा लागू होत नाही? ज्या श्याम मानव या माणसाने या कायद्यामधला प्रत्येक शब्द फायनल केला आहे, महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाला या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची संमती मिळवलेली आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षातले अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत 2.5 तास चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी या कायद्याला समर्थन दिलं आणि आउट ऑफ वे जाऊन ते समर्थन दिलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस बीजेपीचे अध्यक्ष होते, त्यांना या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तेव्हा त्यांनी बीजेपी तर्फे समर्थन दिलं आणि एकमतानं हा कायदा संमत झाला. केवळ एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 40 सभा घेतल्या. त्या सभांच्या माध्यमातून हा कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांना समजावून सांगितला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंगचे कार्यक्रम झाले, ज्यामध्ये IPS अधिकाऱ्यापासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हा कायदा 7 तासांच्या कार्यशाळेमध्ये समजावून सांगितला. म्हणजे मी पोलिसांना हा कायदा कसा वापरायचा, FIR कसा लिहायचा, या कायद्यामध्ये काय काय बसतं काय काय बसत नाही, हे सगळे डिटेल्स त्यांच्यापर्यंत पुरवत होतो. आणि मीच तक्रार दिली, सहअध्यक्ष PIMCचा या नात्यानं तक्रार दिली आणि अमितेश कुमार कमिशनर ऑफ नागपूर सांगतात की कायदा लागू होत नाही. याचा अर्थ मला कायद्यातलं ABCD कळत नाही आणि तरी महाराष्ट्र सरकारने मी लिहिलेल्या कायद्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेला कायदा संमत केला आणि पोलिसांपासून सगळ्यांचं ट्रेनिंग करून घेतलं, असा त्याचा अर्थ होतो. हे किती खोटं बोलतात हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराज समजा महाराष्ट्रात नसते आले तर मी म्हटलं असतं की चला यांच्या चूक लक्षात आली आणि म्हणून ते आता स्वतःचा फालतू हसवू नये म्हणून एवढं केलं यांनी, तेही मी माफ केलं असतं. राजकीय मजबुरी मला समजून घेता येते. शेवटी राजकीय लोकांना निवडणुका लढायच्या असतात, त्यांना खऱ्या अर्थानं निवडून यायचं असतं. त्याकरता काही लोकांचं लागून चालन करावं लागतं, लोकांच्या मानसाचा विचार करावा लागतो. पण मित्रांनो, हे एवढ्यावर थांबले नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर हिंडले. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये यांचे कार्यक्रम झाले. केंद्रीय मंत्र्यांनी औरंगाबादमध्ये कार्यक्रम आयोजित केला. आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज करतात काय? दिव्य दरबारामध्ये सांगतात तुम्हाला भूत लागलेला आहे, तुम्हाला काळी विद्या झालेली आहे, अमुक अमुक तुमच्या काकीने, अमुक अमुक तुमच्या नातेवाईकानं तुम्हाला जादूटोणा आणि करणी केलेली आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने अपराध आहे आणि मिनिमम शिक्षा 6 महिने ते 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे. 5 ते 50,000 रुपये दंड आहे. असं असताना हा कायद्याचं उल्लंघन करतो. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट कायदा असा आहे की ज्याला डॉक्टरची डिग्री नाही असा माणूस जर एखाद्या रोगाचं निदान जरी करत असेल तरी तो कायद्याने गुन्हा, उपचार सांगत असेल तरी कायद्याने गुन्हा आणि उपचार करत असेल तर गुन्हाच गुन्हा. तोही कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो. पण या दोन्ही कायद्यांच्या आधारावर धीरेंद्र कृष्ण महाराजांनी नागपूरमध्ये 7-8 जानेवारी या 2023ला कायद्याचं उल्लंघन केलेलं असताना सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळांना आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळाला आणि त्यांच्या पक्षाला सर्वसामान्य लोकांच्या अंधश्रद्धा वाढवायच्या आहेत, बाबांच्या ताब्यामध्ये त्यांना द्यायचं आहे, खुलेपणानं त्यांना शोषण करू द्यायचं आहे आणि त्याकरता ते या पद्धतीनं वागतात. मित्रांनो, एकंदर अशी परिस्थिती आहे. परिस्थिती भयंकर आहे. राज्यकर्ते जर अशा पद्धतीने वागत असतील आणि जनता अंधारामध्ये आहे, जनता अज्ञानामध्ये आहे, अंधश्रद्धेमध्ये आहे, विज्ञान युगामध्ये असलोत तरीसुद्धा ही अवस्था आहे म्हटल्यानंतर पूर्वीच्या काळी कशी अवस्था असेल याचा विचार करा. आपलं मत नक्की मांडा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.